जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, गुलामगिरी या अप्रतिम ग्रंथावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. गुलामगिरी हे ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या प्रतिभेने आणि क्रांतिकारी विचारांनी लिहिलेले एक अद्वितीय पुस्तक आहे, ज्यात गुलामगिरीच्या मुळांवर तर्कसंगत चर्चा करण्यात आलेली आहे. या ग्रंथाची मांडणी ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादाच्या स्वरूपात करण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यातील विषय अत्यंत सोपा आणि प्रभावीपणे समजावून दिलेला आहे. आमच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला गुलामगिरी या ग्रंथातील प्रत्येक विषयावर सखोल चर्चा आणि विश्लेषण करून देणार आहोत. ज्योतिरावांनी आपल्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत मांडलेले सत्य तुम्हाला या सिरीजमधून अनुभवायला मिळेल. या भूमीत सत्य, समता आणि न्यायासाठी लढा दिला गेला, त्याच भूमीवर मूल निवासी क्षत्रिय आणि स्त्रियांवर केवळ वर्णव्यवस्थेच्या आधारावर अमानवीय अत्याचार झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथात यावर सखोल प्रकाश टाकलेला आहे. गुलामगिरीच्या प्रस्तावनेतील पृष्ठ क्रमांक 26 ते 29 या विभागात त्यांनी वर्णन केले आहे की परशुरामाने मूल निवासी क्षत्रियांवर आणि स्त्रियांवर कसे क्रूर अन्याय केले. निर्दोष बालके, गर्भवती स्त्रिया आणि सामान्य लोकांना यातना देत त्यांच्या पुरुषार्थाला 21 वेळा संहारले गेले. या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक हकीकतीचा मागोवा घेणार आहोत. यामागील भट राजसत्तेचा हेतू काय होता, मूल निवासींवर ही अमानवीय क्रूरता कशी आणि का केली गेली. महात्मा फुले यांच्या विचारांचा आधार घेत आपण गुलामगिरी ग्रंथातील वास्तव उलगडूया. तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत का? परशुरामाची क्रूरता आणि ब्राह्मण ग्रंथांमधील बनावट कथा या सगळ्यांवर प्रकाश टाकला जाईल. या ऐतिहासिक सत्याचा प्रवास तुम्हाला एक नवा दृष्टिकोन देईल. तर संपूर्ण माहिती आणि आमची गुलामगिरी या पुस्तकाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज तुम्ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहत रहा. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यामागील व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. एक वेळी भट राज्यात त्यांच्यावर जे काही प्रसंग गुदरले होते त्यांची आठवण झाली असता आमची मने भयभीत होऊन आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात व मनामध्ये लागलेच असे विचार येतात की ज्या प्रसंगांची आठवण आम्हास जर इतकी दुःखदायक होती तर ज्यांनी ते प्रसंग सोसले असतील त्यांची मनाची काय स्थिती झाली असेल हे त्यांनाच ठाऊक. याविषयी चांगले स्पष्ट उदाहरण आमचे भटबंधूंच्याच ग्रंथामध्ये सापडते. ते असे की या देशातील मूळचे रहिवासी क्षेत्रीय लोक याचबरोबर भट लोकांचा मुख्याधिकारी परशुराम या नामी गृहस्थाने किती क्रूरता दाखवली हे या ग्रंथात जाणविलेच आहे. तथापि त्याचे क्रूरतेविषयी इतके समजले आहे की त्याने पुष्कळ क्षत्रिय लोकांचे प्राण घेऊन त्यांचे अनाथ झालेल्या स्त्रियांपासून त्यांची लहान लहान 4-4, 5-5 महिन्याची गरीब बिचारी निर्दोषी बालके हिसकावून घेऊन अंतःकरणात काही द्रव न पावता त्यांचे प्राण की हो मोठे दुष्ट रीतीने हरण केले. तो दुष्ट इतकेच करून राहिला असे नाही, तर त्याने कित्येक आपले पतीच्या मृत्यूमुळे दीन झालेल्या स्त्रिया आपले पोटात संभवलेल्या गर्भाच्या संरक्षणार्थ रानमाळ मोठ्या क्लेशाने पळत असता त्यांचा पारध्याप्रमाणे पाठलाग करून त्यास पकडून आणून त्यांचे प्रसूत काळी त्यास पुत्र झाला असे ऐकिले मात्र पुरे की लागलीच येऊन त्यांचे प्राण घ्यावे. येणेप्रमाणे हकीकत भटलोकांची ग्रंथात आढळते व ज्या अर्थी भटलोक त्यांच्या विरुद्ध पक्षाचे होते त्या अर्थी त्याजपासून त्यावेळची सर्व वास्तविक हकीकत समजेल असे आम्हाच स्वप्नात देखील आणावयाला नको. भटलोकांनी तिचा पुष्कळ भाग गाळला असावा याच्यात काही संशय नाही, कारण कोणी आपले तोंडाने आपण केलेले वाईट कर्म सांगत नाही. आता वर सांगितलेली हकीकत त्यांनी आपले ग्रंथात लिहून ठेवली एक मोठे आश्चर्य आहे. आमची विचारास असे येते की परशुरामाने 21 वेळा क्षत्रिय लोकांचा मोड करून
त्यांची वाताहत केली व त्यांचे हतभागी स्त्रियांचे लहान लहान मुलास मारिले. याच्यात मोठा पुरुषार्थ केला व तो इतर जनास माहिती व्हाव्याकरिता भट लोकांनी आपले ग्रंथात लिहून ठेविली. अथवा जगात प्रसिद्ध म्हण आहे की तळ हाताने सूर्य जाकीला जात नाही. त्याप्रमाणे ही हकीकत जरी त्यास मोठी लज्जास्पद होती, तथापि तिचा मोठा गवगवा झाल्यामुळे त्यांच्याच्याने जितकी झाकवेल तितकी त्यांनी झाकून जेथे उपायच नाही तेथे लिहून ठेवणे त्यास जरूर पडले. बरे, भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली तितक्याच विषयी थोडासा विचार केला असता मनात मोठे दुःख झाले असेल. बरे, स्त्री जातीस बहुत करून पळण्याची मारामार, त्यातून त्यापैकी कित्येक मोठ्यांच्या व कुलीन स्त्रिया असल्यामुळे घराचा उंबरा देखील ज्यास ठाऊक नाही, जे काही त्यास लागेल ते सर्व गडी माणसे आणून देत. सारांश, ज्यांनी पतींचे श्रेय चिंतून त्यांचे जीवावर सुखात दिवस काढिले, तर त्याचवर पोटातील गर्भाचे ओझे घेऊन सूर्याच्या प्रखर उन्हात आडमार्गाने पळण्याचा प्रसंग गुदरणे म्हणजे त्यास महाट संकट काळच ओढवला असे म्हटले पाहिजे. त्यास पळण्याची सवय मुळीच नसल्यामुळे पायात पाय गुंतून धडाधड ठेचा लागून कधी खडकावर कधी डोंगराची कपारीवर पडत असतील आणि तेणेकरून काहींच्या कपाळास, काहींच्या गुडघ्यास व काहींच्या घोट्यास लागून रक्ताच्या धारा चालत असतील व परशुराम मागून येत आहे हे ऐकून तसेच घाबरे पळत असतील. मार्गाने जात असता त्यांचे कोमल पायामध्ये काटे टोचून काटेरी झाडांची अंगावरची वस्त्रे फाटून त्यांची शरीरे भोसकली असतील व तेणेकरून शरीरातून रक्त वाहवले असेल. त्यांची उन्हामध्ये पडता पडता पाय चटचट पोळून त्यांची कमळाच्या देठासारखी सुकुमार नीलवर्ण कांती परम आरक्तता पावली असेल व तोंडास फेस येऊन डोळे पाण्याने गच्च भरून आले असतील. तोंडाकडेच एक एक दोन दोन दिवस पाणी देखील नेले नाही. सबब कळमळून पोटातील गर्भ पोटात गडबड फिरत असतील. त्यास असे वाटले असेल की आता धरणी जर पाटते तर फार बरे होईल, म्हणजे आत आम्ही ओढी टाकून या दुष्ट पासून मुक्त होऊ. त्यांनी डोळे भरून आणून ईश्वराची प्रार्थना केली नसेल काय की हे प्रभू, आमच्यावर काय हा कहर गुदरिवलास? अरे, आम्ही स्वतः बलहीन म्हणून आम्हास अबला म्हणतात व आम्हास आमचे पतीचे काही बल होते तेही या दुष्टाने हरण केले असे तुला माहीत असता निर्दय होऊन आमचा कितीतरी अंत पाहतोस. अरे, आमचे पतीचे ज्याने प्राण घेऊन आम्हा अबलांवर शस्त्र धरिले व त्याचमध्ये जो मोठा पुरुषार्थ मिळतो अशा दुष्टाचे अपराध पाहून एवढा तू समर्थ असता तोंडात बूट घालून स्तब्ध बसलास काय? याप्रमाणे त्या दीनमुख होऊन ईश्वराचा धावा करीत आहेत. तू इतक्या दुष्ट परशुरामाने येऊन त्यास धरून चालविले नसेल काय? मग त्यांच्या शोकाला काय विचारावयाचे आहे? त्यापैकी काही स्त्रियांनी फार आक्रोश करून आपले प्राण त्यागिले नसतील काय? व बाकीच्या स्त्रियांनी अतिशय लीन होऊन त्या दुष्टाची विनवणी केली नसेल काय की अहो परशुराम, आमचे आपणाजवळ इतकेच शेवटचे मागणे आहे की आमचे पोटी जन्म पावणारे अनाथ बालकांचा प्राण घेऊ नका. आम्ही सर्व मिळून तुमच्याजवळ पदर पसरवितो. आम्हास एवढे दान द्या, पाहिजे असल्यास आमची प्राण घ्या, परंतु आमचे मुलाचे जीव वाचवा. आमचे आपण पती मारल्यामुळे आम्हास अकाली वैधत्व्य प्राप्त होऊन आम्ही सर्व सुखाला मुकलो. आता आम्हास पुढे मुले बाळे होण्याची मुळी आशा राहिली नाही व आमचे सर्व पंचप्राण आमच्यापासून जन्म पावणारे बालकांकडे लाभलेले आहेत. आता आम्हास काय ते एवढेच दुःखात सुख व आमचे सुखाचे निधान, जी आमचे बालके त्यांचे प्राण घेऊन आम्हा अनाथ स्त्रियास काय या सर्व आयुष्यभर शोकार्णवात टाकिता? आम्हास एवढी भिक्षा घाला. आम्ही तुमच्या धर्माच्या लेकी आहोत. आमची कशीही करून आपणास दया येऊ द्या. इतके करुणापर शब्द बोलल्याने त्या दुष्टाचे अंतकरण काहीतरी द्रवावे, परंतु मुळीच नाही. त्याने त्या प्रसूत झालेल्या पाहून त्याचपासून त्यांची बालकी हिसकावून घेऊ लागला. तेव्हा त्या त्यांच्या संरक्षणाकरता त्यांच्यावर पालथ्या पडून पुढे मान करून म्हणाल्या असतील की अहो परशुरामा, तुम्हाला जर या मुलांचे प्राणच घेणे आहे
तर प्रथम आमची शिर उडवा, मग आमचे पाठीमागे त्यांचे काय करणे ते करा, आमचे समक्ष त्यांचे प्राण घेऊ नका. परंतु काही हो त्याने ऐकले नाही. हर हर त्यांच्या जवळून जेव्हा त्यांची मुले हिसकावून घेतली असतील, तेव्हा त्यास जे दुःख झाले असेल ते लिहिण्यास आमच्या हातातून लेखणी गळून पडते. अहो, त्या चांडाळांनी त्या मुलांचे प्राण त्यांच्या आयांसमक्ष घेतले, तेव्हा काही जणींनी आपले ऊर बडविले, केस तोडिले व तोंडात माती घालून घेऊन प्राण दिले असतील. काही जणींनी पुत्र शोक करून प्राण सोडिले असतील व काही जणींना वेड लागून हा पुत्र करीत भटकत फिरू लागले असतील. ही सर्व हकीकत भट लोकांपासून आम्हास समजेल अशी आम्हास मुळीच आशा बाळगाव्यास नको. त्याप्रमाणे भट लोकांचा मुख्याधिकारी जो परशुराम, ज्याने शेकडो लोक मारून त्यांची बायका मुलांची दुर्दशा करून टाकली व त्यास हल्ली भट लोकांनी शूद्रादी अतिशूद्र लोकास सर्व शक्तिमान परमेश्वर, सर्व जगाचा उत्पन्न करता असे म्हणविण्यास लावले आहे, हे मोठे आश्चर्य आहे. परशुरामाचे पाठीमागे भट लोकांनी त्यास कमी छळिले असे नाही, तर त्यांनी आपल्याकडून जितकी छळवेल तितकी त्यास छळिले. त्यांनी त्या लोकांपैकी बरेच लोकांस द्वेषामुळे त्यांची दुर्दशा करून जिवंतच इमारतीचे पायात दडपीत, याचविषयी या ग्रंथात लिहिले आहे. अशा उत्कट आणि ज्वलंत भाषेत महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथातून समजले की मूलनिवासी क्षत्रिय आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार केवळ इतिहासाचा काळा अध्याय नव्हे, तर वर्णव्यवस्थेच्या भयानक परिणामांचे प्रकट रूप होते. परशुरामाच्या क्रूरतेने मूल निवासींवर घातलेल्या यातनांमुळे हजारो निष्पाप जीवांचा बळी गेला आणि समाज व्यवस्थेत अनंत भेदाभेद निर्माण झाले. आजही आपल्याला फुले यांच्या विचारांची गरज आहे. समता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांना जोपासण्यासाठी इतिहासातून शिकणे महत्त्वाचे आहे. भूतकाळातील या घटनांवरून प्रेरणा घेऊन आपण आपल्या समाजातील समानतेचे विचार पुढे नेऊ शकतो. गुलामगिरी या ग्रंथावर आधारित ही व्हिडिओ सिरीज फक्त एका पुस्तकाचे विश्लेषण नसून तो एक समाजाला जागृत करणारा प्रवास आहे. ज्योतिराव फुले यांनी मांडलेले सत्य आणि तर्क आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. या सिरीजमधून आम्ही फक्त प्राचीन कथांचा मागोवा घेतला नाही, तर त्या कथांमधील लपलेला गुलामगिरीचा इतिहास उलगडला आहे. या सिरीजच्या प्रत्येक भागामध्ये ज्योतिराव आणि धोंडीराम यांच्यातील संवादातून आपल्याला सत्याच्या नव्या दृष्टीने विचार करण्याची संधी मिळाली. आपण पहिल्या कथा केवळ पुराण कथाच नव्हत्या, तर त्या आर्यांनी आपल्या समाजावर लादलेल्या गुलामगिरीच्या जखमांचा आरसा होत्या. बळीराजापासून वामनाच्या कथेपर्यंत, सती परंपरेपासून तेलंगणासारख्या प्रथांपर्यंत प्रत्येक गोष्टीत एक समाज बदलण्याचा प्रयत्न दिसतो की गुलामगिरी बनवण्याचा प्रयत्न दिसतो. हे विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. ज्योतिरावांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये तेवत ठेवण्याची वेळ आलेली आहे. त्यांचे विचार फक्त इतिहासाचा भाग नसून ते आपल्या भविष्याच्या उभारणीसाठी एक मार्गदर्शक आहेत. तुम्ही या सिरीजचा भाग बनलात हे आमच्यासाठी प्रेरणादायक नक्कीच आहे. या विचारांचा प्रसार करा, गुलामगिरीचा खरा इतिहास समजून घ्या आणि समाजाला नव्या दृष्टीने पाहण्याची तयारी करा. ज्योतिरावांच्या विचारांनी प्रेरित होऊन एका समतेच्या आणि न्यायाच्या समाजासाठी आपले पाऊल पुढे टाका. जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.